बारामतीत महायुतीचा संघर्ष पाहायला मिळाला आहे। शिवसेनेच्या वतीनं एकनाथ गणेश फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमाच्या कामानी बारामती शहरात विविध ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। त्यामध्ये एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे फोटो आहेत। बारामती शिवसेनेच्या वतीनं एकनाथ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे, परंतु याच्या उद्घाटनाला उपमुख्यमंत्री अजित पवार न आल्यानं शिवसेनेच्या सुरेंद्र जेवरे यांनी अजित पवारांच्या फोटोवरती काळं कापड टाकल्यानं पोलिसांनी सुरेंद्र जेवरे यांना ताब्यात घेतलंय। एवढी पोलीस आणि सुरेंद्र जेवरे यांच्यामध्ये बाचाबाची देखील झाली आहे। सुरेंद्र जेवरे हे शिवसेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष आहेत। अजित पवारांना 3 ते 4 वेळा कार्यक्रमाला येण्यासाठी विनंती केली, परंतु अजित पवारांनी या कार्यक्रमाला पाठ फिरवली। अजित पवारांच्या कुटुंबाला देखील बोलावलं होतं, परंतु अजित पवारांनी बारामतीतल्या छोट्या मोठ्या गणपती मंडळांना भेटी दिल्या, तर अजित पवार एकनाथ फेस्टिवलला आले नसल्यानं अजित पवारांच्या फोटोवर काळं कापड टाकलंय। अजित पवारांचा निषेध केलाय आणि त्यानंतर पोलिसांनी सुरेंद्र जेवरे यांना ताब्यात घेतलंय। आज या ठिकाणी आम्ही बारामतीमध्ये माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या नावाने एकनाथ गणेश फेस्टिवलचं आयोजन केलेलं आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांचे जे सर्व कार्यकर्त्यांना आदेश आहेत की कोणतेही कार्य करत असताना लोकाभिमुख तुम्ही कार्य करा, गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवा, त्यांच्या या सूचनेचं पालन करण्यासाठी आम्ही बारामतीमध्ये एकनाथ गणेश फेस्टिवलचं आयोजन केलेलं आहे। आणि या फेस्टिवलमध्ये केंद्र आणि राज्य शासनाच्या वेगवेगळ्या विविध योजनांचं प्रदर्शन आणि गोरगरीब जनतेला माहिती आणि त्याचा लाभ मिळवून देण्याचा कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे। त्या अनुषंगाने आम्ही संपूर्ण बारामती परिसरामध्ये पोस्टर लावलेले आहेत आणि कमानी उभा केलेल्या आहेत आणि या कमानीवरती आम्ही शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधी, जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांचे फोटो देखील टाकलेले आहेत। परंतु या ठिकाणी सर्वसामान्य जनतेचा कार्यक्रम म्हणून अजितदादांचं कर्तव्य होतं या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला येणं। आम्ही त्यांना 3-4 वेळा वेळोवेळी विनंती केली, त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना विनंती केली, परंतु दादांनी बारामतीतल्या छोट्या मोठ्या गणेश मंडळांना भेट दिली, परंतु जिथं गोरगरीब जनतेचं काम होणार आहे अशा एकनाथ गणेश फेस्टिवलला जाणीवपूर्वक भेट द्यायचं टाळलं, त्याचं उद्घाटन करायचं टाळलं। त्यामुळे आमच्या एकनाथ शिंदे साहेबांचा या ठिकाणी अपमान झालेला आहे असं आमचं म्हणणं आहे। म्हणून त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही आमच्या खर्चानी जी बॅनर लावलेले आहेत तिथं आम्ही अजितदादांचं बॅनर कपड्यांनी झाकून टाकत आहोत। अशा पद्धतीने आम्ही याचा निषेध करत आहोत। पोलीस प्रशासनामध्ये आणि तुमच्यामध्ये काहीतरी पोलीस प्रशासनाने याच्यामध्ये हस्तक्षेप करायचा कुठलाही कारण नाही। त्याचं कारण असं आहे की आम्ही सगळ्या परवानगी घेऊन हा फेस्टिवल केलेला आहे। आमच्या कमानीवरचा बोर्ड आम्ही झाकत आहोत, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कमानीचा बोर्ड झाकत नाही। त्याच्यामुळे कोणता बोर्ड लावायचा, कोणता बोर्ड झाकायचा हा सर्वस्व अधिकार आयोजक म्हणून माझा आहे आणि त्याच्यामुळे मला कुणी अशा पद्धतीने बेकायदेशीरपणे मज्जाव करू शकत नाही। केला तर गावातलं वातावरण जर दूषित झालं तर याची सगळी जबाबदारी अजितदादा आणि बारामती शहर पोलीस स्टेशनची असेल। सर नेमका काय प्रकार घडलेला आहे मी याच्याबद्दल नंतर बोलतो।